गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू द न्यू ब्लॉग. गुड मॉर्निंग माझ्यासाठी आहे, कारण की आता वाजलेत 2:30 रात्रीचे आणि आम्ही चाललो आहे रेडबुलच्या एका इव्हेंटला चंदीगडला. काय इव्हेंट आहे वगैरे कसं आहे ते तुम्हाला नंतर सांगतो, पण मेन मुद्दा हा आहे की कालच रात्री मला संध्याकाळी कळलं आहे की आज सकाळी 5:30ची फ्लाईट ठेवली आहे. आता हे कोणी बुक केलं आहे आणि का बुक केलं आहे हे आपल्यासोबत जे ऑरेंज ज्यूस गँगची लोकं आहेत त्यांच्यासोबत आपण मिळून फाइंड आउट करायचा प्रयत्न करूया की हे ते नक्की हागलं आहे कोण. सकाळची 5:30ची फ्लाईट ठेवायची कोणाची आयडिया कोणाची होती आणि ती आमच्या सगळ्यांच्या कांदीशी का आली आहे ते आता आपण शोधूया. करण आणि सौरभ या ट्रिपला आपल्यासोबत नसणार आहे, त्याच्याऐवजी 2 वेगळी लोकं असणार आहेत. सो ओव्हरऑल मजा येईल असं मला वाटतं आणि फन इव्हेंट आणि फन ॲक्टिव्हिटीसाठी आम्ही चंदीगडला चाललेलो आहोत. तर आता मी जरा एअरपोर्टला आतमध्ये शिरतो, तिची यात्रा बित्रा करून घेतो. गाईज एक इंटिग्रेशन मला करायची इच्छा होते. तुम्ही प्लीज ट्रॅव्हल करत असाल ना DJ यात्रा वापरा भाई. VIP लेवलला तुम्ही एंट्री मारता, काही नाही करायचं आहे तुम्हाला. फक्त DJ यात्राचं सगळ्यात पहिलाच आहे गेट, आय गेस एकदम सगळ्यात सुरुवातीलाच आहे. कुठल्या आत जिथून पण तुम्ही 1, 2, 3मधनं एंटर करण्याच्या ऐवजी सगळ्यात पहिल्या गेटमधनं DJ यात्राचं एंटर करायचं. तिकडे काही करायचं उभं राहायचं, फक्त तुमचा चेहरा स्कॅन होतो आणि डायरेक्ट आतमध्ये सोडलं ना सिक्युरिटी चेक ना काय करायची गरज आहे तुम्हाला. बाहेर मेन गेटला साटकन आतमध्ये येतात. सो थोडेसे कष्ट आधी घेतलात तर मग इझी पडेल. DJ यात्रा वापरत जा. शोधूया एक कुठे गेले आता हिंदी कोणी बुकिंग केली ती आता आपण बघूया. विस्तारा विस्तारा ये रत्ती भर का जगधारा विस्तारा विस्तारा. निर्लज्ज. मला एक सांग रे, सकाळी 5:30ची कोणी बुकिंग केली? ट्रॉय. तो जो ट्रॉयला सांगितलं कोणी? लाज वाटते माझं तुझं नाव आलंय माझ्याकडे की तू सांगितलंयस करून. मी काय सांग, त्या दिवशी आपण सगळे एकाच रूम मध्ये होतो बसून आपण 5:30चा विषय चालू होता, पण तो परत यायचा आणि तो तुझा आमचा नाही. क्लिअर सांगितलेलं आम्ही की 5:30ला तू ये का तुझं पासपोर्टचं काम आहे. आमचं भाई आम्ही बोललो 10ची फ्लाईट कर, पण ते आम्ही जाताना 5:30ची कशी झाली? जाताना 5:30ची कशी झाली? जाताना झालं काय आता हगलायस ना तू खरं सांग. मी कसं काय मी बोललेलो ठीक आहे सॉरी. अरे एक दिवस ठीक आहे ना, एवढ्या रात्रभर झोपलं ना तुझ्यामुळे 2:30 वाजता यायला लागतंय एअरपोर्टला. ठीक आहे आता प्लेन मध्ये मस्त झोप. मला मसाज द्यायचा चंदीगडला हॉटेलला बसला. हा बटर चिकन मसाज. बटर अंगाला लावून सेव्ड माय लाईफ. काय बोलतो आपणच आपल्यासोबत. हा माणूस अख्खा दुसऱ्याचे कपडे घालवलाय. डिव्हिल आणि खाली सॉक्स माझे घातले बघा. मला पण हवे. क्रॉक्स माझे सौरभचे होते ना ते ह्याने चोरलेले. ते सौरभचे. ते सौरभचे होते. अच्छा. ते मी विकत सॉक्स घेतले दाखव ह्याने चोरले. सॉक्स दाखव. गाईस तुम्हाला पण जर हे सॉक्स हवे असतील तर तुम्ही खाली एक तुम्हाला लिंक देतो, त्याच्यावर तुम्ही विकत घेऊ शकता. पूर्ण पॅकेजच आहे आपलं, मस्त आहे. घ्या लगेच विकत घ्या. आय एम द ड्रीम. खूप घाणेरडे अर्थ आहे, खूप काहीतरी पाय वरती गेलाय, बोचा दाखवते यू आर द ड्रीम. व्हॉट इज दिस यार? 2 थेंब येत आहेत. काळे थेंब. गाईस श्रवणचं म्हणणं आहे की याचा काही अर्थ नाही, असा चांगला अर्थ आहे. तुम्ही कॉमेंटमध्ये सांगायचा काय अर्थ आहे. आय एम द ड्रीम. हा फोटो काढला एक आणि याचा मीम बनवा. यू आर द ड्रीम. अरे डी-व्हीलला घेऊन आला. डी-व्हील कुठे आहे? पहिला अरे खरं झाला डी-व्हील. हा बा इकडे ये. तू तिकडे कपड्यावर होता, आता समोर कधी आला? त्याला काय पडलेलीच नाही. याला काय कॉन्टेंटची पडली वगैरे रॅप करतो, तो रॅप करतो फक्त. मला टॅटू दाखवतोय स्ट्रीट्स वाला. मला स्ट्रीट खोडून सौरभली तिकडे. रात्री दारू पिऊन एकेकाला घेईन. पण तो पहिल्यांदा सौरभच्या विदाऊट ट्रॅव्हल करतो. त्याला विचारलंस का कसं वाटतंय काय वाटतंय? कसं वाटतं तुला विदाउट सौरभ ट्रॅव्हल करून? मिस्टर अरे जाऊ दे कसं नाही वाटत हे करतो. थांब ना जरा कॉन्टेंट कॉन्टेंट हा देतोय.
सो आम्ही आलेलो आहोत अमृतसरला. आता सगळे सॉरी चंदीगडला एअरपोर्ट चंदीगड एअरपोर्टला आम्ही पोहोचलो आहोत. तुरक तुझी बॅग राहिली वाटतं मागे. तुरक मध्ये तुझी बॅग राहिली मागे. आता कॅब्सने आम्ही हॉटेलला जाऊ आणि आराम करू. सो गाईज आम्ही आलेलो आहोत अमृतसरमध्ये पोहोचलो आहोत. आता मस्त हॉटेलकडे आम्ही चाललेलो आहोत. यासाठी आम्ही अमृतसर मी बोलतोय चंदीगड का सॉरी सो चंदीगडला आम्ही ह्याच्यासाठी आलो आहे कारण की रेडबुलचा एक इव्हेंट आहे. त्या इव्हेंटचं नाव आहे रेडबुल हाफ कोर्ट. दॅट इज बास्केटबॉलचा इव्हेंट. आणि हे पेटलाच नाही एवढं. हां बघा अरे तुझ्या आईला मी तर दाखवतोच मी आता एवढं सेटअप करून आलो आहे मी. बास्केटबॉलचा इव्हेंट आहे. 4 vs 4 असं प्रॉपर बास्केटबॉलचे प्लेयर्स खेळणार आहेत आणि इंडियनच प्लेयर असतील बरोबर की नाही शुभम? हां तर इंडियन प्लेयर्स असणार बास्केटबॉलचे पण प्रोफेशनल प्लेयर असणार आहेत. 4 vs 4 अशी हाफ कोर्ट मॅच होणार आहे. ते बघायला आम्हाला बोलवलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्हीसुद्धा चड्डीमध्ये घालून बास्केटबॉल खेळणार आहोत. त्यासाठी आम्ही जरा लोक पण घेऊन आलो आहे. म्हणजे जसं की सिद्धांत आहेतच पण डी विल नीलराज असे काही क्रिएटर्स आणि रॅपर्स आम्ही घेऊन आलो आहे. म्हणजे आम्ही 3 vs 3 खेळू. कारण ते शुभम आणि सौरभ आणि करण नाही आहे ना. सौरभ थायलंडला गेला आहे आणि ते है ना. तर त्या दोघांना आम्ही त्यांच्या दोघी बदली घेऊन आलो आहे आणि आम्ही पण मॅच खेळणार आहे. ऑब्व्हियसली आम्ही काय अनप्रोफेशनल मॅचेस खेळू बट असं सगळं आहे ओव्हरऑल. पण हे सगळं होईलच. पण पहिले आम्हाला हॉटेलला जाऊन कपडे काढून काय बोलतो आंघोळ वगैरे काहीतरी करायला लागेल. पण खूपच बेकार ट्रॅव्हल झालेलं आहे आमचं श्रवण क्षीरसागरमुळे. 5:30च्या सकाळचं तिकीट काढलं तुम्ही काय एवढे लावले पूर्ण झोपेचे. ठीक आहे हसल करायला. अरे आता रडल झालं. आता रडल झालंय हसल नाही. प्लीज ओनली पंजाबी सॉंग्स. आठवण करते बोलतो गाणं. सिद्धू मुसाला ते लिरिक्स लक्षात नाही पण आय रिमेंबर कट्टे पेना चढे दी कटी रे पेना चढे दी चढे आधी टटू ते टप चढे दी बोलो तारा बोलो ते फुल मारले. अरे हे बघ खाली असा तो दूध पितोय असं वाटतंय. बिग प्लेस वाव होटलचा हाँ सर लेनी है आपको? हाँ लेनी है? नहीं 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 ले लो सर. नहीं नहीं अरे आप ले सकते हो सर. नहीं नहीं आपके लिए कौन सी बड़ी बात है, ले लीजिए सर. आइए सर मैं आपको टेस्ट ड्राइव कराता हूँ सर. आइए सर. पूर्ण नाही काय ए कोणाच्या कुशीत झोपलाय हा आठवण येते ना तिची. तिची कोणाच्या आठवण कुशीत येते. झोपलाय? रूम अजून मिळाला नाही तर लवकर आल्यामुळे हाच प्रॉब्लेम होतो प्रत्येक हॉटेलमध्ये आणि झाड खाली. सो आम्ही असं ठरवलं आहे की रूम अर्धा तास पाऊण तास लागणार तोपर्यंत नाश्ता वगैरे करून घेणार आहे. मी जरा वॉशरूमला गेलेलो त्याच्यामुळे पब्लिकनी चालू केला आहे नाश्ता. मी आता शोधतोय कुठे फुल हेल्दी बा फुल हेल्दी ये हाय प्रोटीन डाएट. टोमॅटो हाय प्रोटीन डाएट. टोमॅटो ठेवले. The boys are ready for a basketball 3 vs 3 match. जर्सी रिव्हील. Huh? Jersey. Oh, jersey reveal. Jersey जय reveal. महाराष्ट्र.
जय भारत. तुझं काय रिव्हील कर जर्सी जय भारत वाले. आणि चड्डी आता हातात घेऊन का फिरतोय तिकडे येऊन अरे, टी-शर्ट बुलशी नल्ला जर्सी. हो हे धवल दावे दिला हे टोनी अण्णा का टी शर्ट पहन के टोनी का टी शर्ट पहन के आया डीओपीज गँग शर्ट गँग तुझं काय ड्रेसिंग तर चांगली आहे कपडे कुठे आहेत या बॅगेत आहे बॅग. अच्छा अच्छा श्रावण आला की कॅमेरा चालू आहे. हां तुमचं काय तू घेणार नाही मॅनेजर एजंट बॅगेटमध्ये आणि श्रवणला नवीन आला नाव की- दिलं तो आला की कॅमेरा परत चालू. श्रवणला नवीन नाव काय दिलंय भगवान क्षीरसागर. जातो तिथे हगत असतो. श्रवणला शिव्या घातला फोन खाली पडला लाज वाटते का 8 जण थांबले ये जवळ ये. बॅग कशाला एवढी बॅग कशाला एवढी सगळ्यांच्या चड्ड्या घेऊन आलाय इकडून का जायची गरज आहे? इकडून तर भागल्यासारखं वाटत नाही. अजून बाकी आहे थोडं. एवढ्या गाईत आलाय लेस पण नाही बांधलेत भाई गाणपाटीमध्ये उंदरे आहे उंदरे. आलो तसं चला सो चाललेला आहे आम्ही इथून एक कुठला तरी एक मोठा मॉल आहे चंदीगडमध्ये तिथे आतमध्ये होतं आहे ते सगळं मॉल पण खूप मोठा आहे आम्हाला असं कळलं की मॉल पण जरा इंटरेस्टिंग आहे पण ऑफकोर्स मॉल आम्ही आता ते दिवस गेले मॉल फिरायचे बास्केटबॉलच्या कोर्टवरती बास्केटबॉलचे कपडे माझ्याकडे खूप आहेत पण बास्केटबॉलच्या कोर्टवरती मी तसं पहिल्यांदाच चाललो आहे सो आता समजेल की कसं असतं आणि कसं खेळायला आता बास्केटबॉल आत्ताचं मी तसं बघितलं आहे बास्केटबॉल खूप पण आत्ताचं सध्याच्या बास्केटबॉलमध्ये काहीच मला अपडेट नाही आहे कारण मी तो गेम फॉलो करत नाही आहे पण येस मजा येईल नवीन काहीतरी आज शिकायला मिळेल गाईज ही होती आमची मॅच खूप मजा आली पण हां जिंकलं पण ते पण सांग. कोण जिंकलं हे जर तुम्हाला बघायचं असेल तुम्ही आमच्या ऑरेंज ज्यूस गँगच्या चॅनलवर जा सबस्क्राईब करा आणि मग तिकडे बघा कोण जिंकलं सो उन्हात जरा खेळलो वगैरे आम्ही पण थोडी फाटली आणि खूप धावलो वगैरे पण ठीक आहे मजा आली असं काय नाही खूप मजा आली आणि मला माहीत नाही हा व्लॉग आधी येईल का ऑरेंज ज्यूस गँगचा व्हिडिओ आधी येईल मोस्टली व्लॉगच आधी येईल सो तुम्ही मी व्लॉगमध्ये काय बास्केटबॉलचा गेमचा टाकत नाही तुम्ही नंतरच बघा पण नक्की जाऊन बघा ऑरेंज ज्यूस गँगच्या चॅनलवरती आता आम्ही चाललो आहे मस्तपैकी एका ढाब्याला जिथे काय ऑथेंटिक आम्हाला इकडचं खायला मिळेल असं दरवेळेला आम्ही बाहेर येतो कुठेतरी ऑथेंटिक खायला जातो आणि त्या नावाखाली काहीतरी भलतंच खाऊन येतो आणि ह्यावेळी सजेशन्स इकडच्या लोकांकडनं घेतलेत सो होपफुली चांगलं काहीतरी मिळेल क्या ढाबे का नाम है पाल ढाबा हम लोग जा रहे हैं अब कितना टाइम है यहाँ से 2 मिनिट. सगळ्यांना भूक लागली आहे का जाम भूक लागली आहे. बटर चिकन कांदा बटर चिकन कांदा बोलताय हे कॉम्बिनेशन नाही आहे करतं पण ठीक आहे बटर चिकन कुलचा वगैरे खा रे बाई कुलचा पण त्यासोबत कांदा. कांदा बघा तुम्ही चंदीगड बघून घ्या मस्त एकदम भारी आहेत बाई इथले काय पण वी आर एट पाल ढाबा ओल्ड मतलब पुराना वाला ऐसा रहेगा उसका so, दादा ये एक्साइटेड फॉर पाल ढाबा येस 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 पाल दिसली की पळून जा इकडनं. सुनील पाल बसला आतमध्ये वाढायला पाल बसली आहे पाल. फेवरेट आहे आयुष्याचं फेवरेट गोष्ट इथे आहे. शाळेच्या बाहेर आलं असं वाटलं 2 मिनिटं बाप गोष्ट आल्यावर खाऊया आल्यावर खाऊया तुला कुठला आवडतं याच्यातलं मला ना आम पापड आवडतो. बाई सेम आणि ते इमलीवाले घ्यायचं बघ असं हे पण बाप लागतं बाई. बोरकुट बोरकुड तर बापच लागतं हे पण बाप लागतं हा हे बोरकुड आहे बघ आफ्टर द लंच वाला सीन पण आहे क्या बात है कुल्फी भी है क्या आपके पास भाई शपथ मी तर बोलतो फुल बॅक इन स्कूल डेज वाला सीन आहे जेवण पान कुल्फी हा बघ झाले कॉम्बिनेशन चालू आहे वाव सेलिब्रिटीज आर हिअर लॉट ऑफ
शुभम कसा आहे पुलाव? चंदीगडचा बेस्ट पुलाव. हे कोणाच्या पण प्लेटमध्ये का हात टाक. सॉरी 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 पेप्सी पी ना, तो भरून ठेवली आहे. मिरच्या बघ. मिरची चिकन मलाई टिक्का इज हियर. मलाई कुछ है? कुछ सीख इससे सिद्धांत कबाब. भाई दे भाई, एक्चुअल मलाई कबाब देख रहे. अरे हाँ हे भाई और पाजी लस्सी ना पराठा. मजा करा दे, लस्सी. अरे लस्सी ना भाई. मीठा लस्सी आ रहा है. पाँच लोग. अरे बाबा एक हो गया. लस्सी पीना. What is this दादा? कैसा लग रहा है वो? भाई छास. मला पण छान. एक मिनिट आवा. मला पियाचं मोठं नको टाकू. मजा आ गया लस्सी पी के. Yes guys, Brown Monday on the live. Oh, just meal. सो मित्रांनो आफ्टर दॅट ब्युटिफुल जेवण, मस्त पोट भरलं. टेस्ट इतकी भारी होती, खरंच भारी होती. आणि ते इथल्या जेवणाचं ते आहे की बेसिकली इथले धान्य वेगळ्याचं आपण ते तिकडे आपण गोष्टी खातो, तिथे चिकन खातो, ते वेगळं आहे. आणि इथे हे लोक लस्सी पण पित होते. मी एक सिप घेतला, सॉरी प्रणित, पण मी एक सिप घेतला. बोललो एवढं लांब आलो तर टेस्ट करूया. ऑफकोर्स एकच सिप घेतला, बाकी मी छास प्यालो. पण भाई तो एक सिप पण क्वालिटी ऑफ मिल्क, वा. सो आता परत मॉलमध्ये आलो आहे जिथे रेडबुलचा इव्हेंट आहे, बास्केटबॉलचे मॅचेस होत आहेत. सो आता आपण बास्केटबॉल एन्जॉय करूया. ॲक्च्युअल प्रोफेशनलवालं जे आम्ही खेळलो ते गू होतं. बघूया काय मजा येते. मराठी समालोचनसाठी तुम्ही इथे नील चालेकर आणि हसण्यासाठी श्रवण क्षीरसागर बाजूला आहेत आपल्या. मित्रांनो आता टॉस होतोय. टॉस गेलेला आहे हेड्स का टेल्स. आणि कोण जिंकलंय भाई आम्हाला तर सांगा. व्हाईट वाले जिंकलेले आहेत टॉस. हो रहे हैं न्यूयॉर्क सिटी में इन द मंथ ऑफ अक्टूबर. तो आज जो टीम मैच जीती है they go for the world finals in New York City in October. So last 6 match. व्हाईट वाले So अभी का match है the team. झालेला अपडेट. ओ आणि नाईस वन. व्हाईट वाल्यांचे 3 पॉईंट झालेले आहेत. अशा प्रकारे. आणि हा चौथा पॉईंट. क्या बात आहे. वाईट पद्धतीने मारतायत. आणि हा ब्ल्यू वाल्याचा चांगला प्रयत्न. आणि ब्ल्यू गेलेला आहे. ब्ल्यू वाल्यांचा एक स्कोर. व्हाईट वाले टाकतात, लांबून देत आहेत व्हाईट वाले. कमान ब्ल्यू वाले लांबून दिलेला आहे आणि हा गेला आहे. बाहेरचे प्लेअर आज चाललेले आहेत. मग आतला प्लेअर बाहेर बसायला आलेला आहे. परत मॅच चालू झालेली आहे. आणि ब्ल्यू वाले राबतायत बॉल, लेजिट राबतायत. आणि इकडे व्हाईटवाल्यांच्या हातात बॉल आला आहे. ब्ल्यू वाल्याची फाटलेली आहे. चालू आणि आला व्हाईटवाला. अरे आवाज रग्बी रे. आणि डायरेक्ट दिला आहे ब्ल्यू वाल्याच्या हातात. हो लाईट चकवलेला आहे. आणि गेला छान. ब्ल्यूवाल्याचा बघायचा सिलसिला परत चालू. व्हाईटवाले डेंजरस दिसतात कोणतरी. बेकार फिरवतात. लीड चाललेलं आहे 4-1 असं. व्हाईटवाले फक्त चकवत आहेत. आणि डायरेक्ट गेलेला आहे. मस्तपैकी ब्ल्यूवाल्याचा प्रयत्न चांगला आहे. एक केला. नशीबच गांडू. काय करेल ब्ल्यूवाले पांडू झालेला आहे तिकडे. आणि हा चांगला प्रयत्न बाउन्स बॅक व्हाईटवाल्याच्या हातात. आणि हा झालेला आहे तिकडे सगळ्यांचा. आणि व्हाईटवाले डेंजरस आहेत. एक नंबरच मॅच खेळत आहेत ते. तिकडे 6 पॉईंट आले आहेत व्हाईटवाल्यांचे. आणि ते व्हाईटवाल्यांनी लांबून दिलेला आहे भाई दिलेला आहे भाई. आणि हा बघा शकता ब्ल्यूवाले खूप प्रयत्न करतायत. त्यांना नितांत गरज आहे. त्यांना पॉईंटची नितांत गरज आहे. इथे 8-1 झालेले आहे. यांचे 1 पण वाढत नाहीत. पॉईंट झुंज देत आहेत ब्ल्यूवाल्याने. हातवर साईडला बोथा दाखवला आणि दिलेला आहे. यांच्या मागे काहीतरी चालू मॅच. बोछा खालून बॉल काढून कंटाळून डायरेक्ट दिलेला पण नाही गेला. व्हाईटवाले मला लय आवडत आहेत. लय डेंजर खेळतात व्हाईटवाले.
ब्ल्यूवाल्यांना फक्त कधी कधी नशिबात मिळतोय, व्हाईटवाले घेऊन डायरेक्ट गॅम मारण्याचा प्रयत्न. अरे भाई हा बघ केला आणि अजून 2 पॉईंट झालेले आहेत तिकडे व्हाईटवाल्यांचे. ब्ल्यूवाले काय करताय तुम्ही जो मित्रांनो, पंचकुला टीम ने जैसे नंबर कधी 1 कव्हर पकड़ करणार? एक पॉइंट भी रहे. आणि ब्ल्यूवाल्यांचा अजून 1 पॉईंट ये एक पॉइंट आ गया. डायरेक्ट दिलेला आहे. ओ वो साथ ही साथ लीड कवर करते हुए ओ अजून 1 पॉईंट. 11 पॉईंट झालेले आहेत तिकडे. ब्ल्यूवाले Nice काहीतरी shot. करा, हगवू नका. गेला फायनली ब्ल्यूवाल्यांचा 1 पॉईंट. कम ऑन व्हाईटवाले. वाव व्हॉट अ इझी पॉईंट बाडी. काय खेळलास मित्रा, काय खेळलास. 1 नंबर 4 नंबर 1 नंबर डायरेक्ट परत दिलेला आहे. नाइस शॉट. भाई हा माणूस कोण आहे, डेंजर खेळतोय भाई हा. डेंजर 4 नंबर डेंजर आहे. व्हाईटवाल्यांनी बोचा पॅक गेम केलेला आहे आणि हा परत एक गोल सुंदररित्या शुभमच्या जाऊ मध्ये कशाला येतोय. समालोचनाच्या मध्ये येतात भडवेस आले आणि हे व्हाईटवाले बेकार हगवत आहेत. 4 वाल्यांनी परत टाकलेला आहे आणि हा सिम्पल गोल जाऊन आलेला आहे परत. बास्केट बास्केट आणि पहिल्यांदा समालोचना अजून एक बास्केट ब्ल्यूवाल्यांचा झालेला आहे. ठीक आहे, चांगलं आहे. चांगले प्रयत्न त्यांनी केलेले आहेत. पुढचा ब्ल्यूवाल्यांचा प्रयत्न जंग केलेला आहे त्यांनी असं म्हणतात आणि गेलेला आहे. तिथे 5 पॉईंटवर आलेले आहेत व्हाईटवाले 16 वर. वा 1 नंबर. व्हाईटवाले चकवत आहेत आणि त्यांनी टाकलेलं आहे आणि परत ते नाबाद झालेले आहेत. अपयशी ठरलेले आहेत व्हाईटवाले. परत व्हाईटवाल्यांचा प्रयत्न अपयशी. परत ब्ल्यूवाल्यांच्या हातात बॉल. 2 minutes 50 seconds to go. 50 सेकंड आणि अजून एक डंक मिळालेला आहे. गोल मिळाले, बास्केट पण मिळालं त्यांना. व्हाईटवाले खतरनाक लेवलला त्या बॉल पासिंग And देखून हे बॉल खेळाडू पासिंग किती करतात किती तिकडे. point. बागा कसं बागा त्यांनी घातलाय बागा. मगा टाकला. ओ हगले. ओ व्हाईट ब्ल्यू व्हाईट ब्ल्यू वाल्यांनी घेतला. परत चकवला मस्त चकवला आणि हा त्यांनी टाकलेला गेला तिकडे. आउटसाईडला गेलाय तिकडे. 20 seconds to go. अजून 2 मिनिटं 20 सेकंड्स टू गो. 15 मिनिटाची मॅच असते. 2 मिनिटं बाकी आहेत. 2 मिनिटात त्यांना अजून 10 पॉईंट्स कव्हर करायचे तर पुढे जाऊन इक्वल अप होईल. बघूया कसे काय आहेत ब्ल्यूवाले. व्हाईटवाल्यांच्या हातात परत बॉल आणि सिम्पल करून एक गोल. तिथे 17 धावा झालेल्या आहेत. Nice shot. 17 धावा. काय करतोय भावा, लवकर बिल्कुल खेळा. रंग red. अजून 17 points. अशा पद्धतीने परत एकदा व्हाईटवाल्यांकडे बॉल. 1 minute 50 seconds to 1 go. मिनिट 50 सेकंड्स टू गो आणि व्हाईटवाल्यांचा पेनल्टी मिळून आणि त्यांनी मस्त मिळालेला आहे. त्यांना अजून एक 18 पॉईंट्स. कसं करणार आहेत ब्ल्यूवाले. ब्रेक घेतलेला आहे आता यांनी. 1 मिनिट 30 सेकंड्स. 30 seconds. हा बोललो मी. 1 मिनिट 30 सेकंड्स टू गो आहे. ब्रेक घेत आहेत बिचारे, दमले आहेत. घाम आलाय त्यांना, मजबूत घाम आलाय. बॉडी पिळली तर बादली भरेल एवढा घाम आलाय. बघूया पुढे काय होतं. मला तो व्हाईटवाले जिंकणार आहेत. सिम्पल आहे. एवढे पॉईंट्स एका 1.5 मिनिटात एवढे पॉईंट्स करणं अशक्य आहे. मॅच सुरू. व्हाईटवाले डेंजर लेवलला परत चालू झालेले आहेत आणि व्हाईटवाले आयुष्यपत खेळत आहेत, बेकार खेळत आहेत. परत ब्ल्यूवाल्यांकडे बॉल आलेला आहे आणि जाऊन मागे डायरेक्ट बॅक शॉट दिलेला आहे त्यांनी. बॅक शॉट आहे हा, बेकार लेवलला बॅक शॉट आहे आणि व्हाईटवाले बॉल जाऊच देत नाहीत. आता खरं तर व्हाईटवाल्यांनी गोल नाही केले पाहिजेत तरी ते गोल करतायत. Last 1 minute to go. 1 मिनिटमध्ये काय करणार बाबा तुम्ही. आणि बेकार जोरात फेकला साईडला त्यांनी. पण आता इथून हा टाकायचा प्रयत्न पण हगलेश. व्हाईटवाल्यांच्या हातात बॉल. परत ब्ल्यूवाले झगडा आणि तोही नाही गेलेला आहे. हगलेत ब्ल्यूवाले हगलेत. 7 seconds. लास्ट 47 सेकंड्स टू गो. पेनल्टी मिळालेली आहे मित्राला. एक चान्स आहे एक गोल करायचा. हागू नकोस प्लीज. आणि गेलेला आहे चांगला. व्हाईटवाल्यांच्या हातात बॉल. ब्ल्यूवाल्यांनी नाही दिला तरी जिंकतात आणि Nice shot. तरीही गोल करतायत. मित्रा प्राऊड ऑफ यू. बाप खेळतोस तू. Points. आणि जिंकलेले आहेत बाय 22 पॉईंट व्हाईटवाले. आणि हा जो लास्टला मुलगा चाललेला आहे हा माझ्या मेवणीच्या वर्गात होता फादर ॲग्नेलमध्ये स्विमिंगला. त्याच्यामुळे एक असं बोलू शकतो आपण की एक पर्सनल ओळख होती आणि तो चांगला खेळतो. मग डपाडप त्यांनी टाकलेले आहेत तिकडे बास्केट. अशा पद्धतीने हाफ कोर्ट बास्केटबॉल मॅच असे खेळलेले आहेत. कॉपीराईट पडेल मी लवकर संपवतो. Guys, finally we are back to Mumbai and we are vlogging ending the vlog over here. आणि मुंबईत वादळ वारं काय सँडस्टॉर्म काय चालू आहे काय बेकार लेवलला बाहेर काय फाटते. आता आम्हाला समज आमची फ्लाईट 1 तास डिले काय झाली ती. आतमध्ये बसून आम्ही पायलटला शिवाय एवढी गाण माझी कधीच नाही फाटली जेवढी फ्लाईटने फाटली. मी झोपलेलो आणि त्यांनी जो मला वाटलं परत टेक ऑफ घेतला की काय मध्येच अचानक अशी झाली फ्लाईट.
जर नीलचा ब्लॉग कोणताही पायलट बघत असेल एकच सांगेन तुम्हाला, काहीही काहीही असं होत असेल की डिले होतोय हे होतोय, लगेच तुमचा तो फोन आहे त्यांच्याकडे बोला, आम्हाला स्पीकरमध्ये ऐकू द्या, कारण पॅनिक होतो माणूस, काय होतंय कळत नाही. ते असताना हवेत अजून टेक ऑफ कोण घेतं बघा, सत्य आहे. लाईट पण असताना हवेत अजून टेक ऑफ कोण घेतो. मी झोपेत बोललो आणि डबल. अरे काय चालू आहे, काय चालू आहे भाई, काय चालू आहे. आजचा दिवसच भडवा दिसतोय, कारण आज ते ट्रेनमध्ये ट्रेन पण ट्रॅकवरनं उतरलेल्या वगैरे काय ते सेंट्रल लाईनचे पण लावले लागले असं ऐकलं मी. सो ठीक आहे, ओव्हरऑल अशा पद्धतीने आज एंट्री झाली आमची मुंबईमध्ये. पण तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग प्लीज सांगा. रेडबुलला थँक्यू सो मच की ते आम्हाला अशा इव्हेंट्सला बोलवतात, खूप मजा येते, खूप काय काय करायला मिळतं, वेगवेगळे एक्सपिरियन्स असतात. तर तुम्हाला कसं वाटलं ब्लॉग हा प्लीज कॉमेंटमध्ये सांगा, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट पण करा. सबस्क्राईब करायला विसरू नका, प्लीज सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कसं वाटतं आहे माझं मराठी समालोचन डिफरंट गेम्स ते पण सांगा, आपण अजून करत राहू.